बातम्या विस्तारानं पाहूयात आणि सुरुवातीला बीड प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज हा मागे घेण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळते। त्यामुळे जामिनासाठीचा अर्ज आता बिनशर्त मागे घेण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज हा मागे घेण्यात आलाय। स्वानंद पाटील या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा जामीन अर्ज हा मागे घेण्यात आलाय। ऋतुजा, आपण बघितलं तर याआधी दोनदा जी खंडणी प्रकारची सुनावणी होती ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती आणि ही सुनावणी आज 11 वाजता केज न्यायालयात होणार होती। आणि मात्र आज न्यायाधीश सह जे सरकारी वकील आहेत आणि आरोपीचे वकील आहेत हे न्यायालयात आले असता मात्र सुनावणी होण्याच्या आधीच जे आरोपीचे वकील आहेत कवडे यांनी हा अर्ज मागे घेतलाय। आपण गेल्या काही दिवसात जर बघितलं असेल की नवीन काही सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात समोर येतात। नेमकं कारण त्यांच्या आरोपींना सांगितलं नाहीये। त्यांच्या आरोपींची याची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र ते प्रतिक्रिया न देताच निघून गेलेले आहेत। मात्र जे सीसीटीव्ही फुटेज समोर येतात कदाचित याच कारणामुळे हा अर्ज सध्या तरी मागे घेतला असावा असं दिसतंय। कारण हे जे नवीन पुरावे या प्रकरणात समोर येत आहेत आणि या पुराव्यामुळेच अर्ज कुठेतरी मागे घेतल्याची चर्चा देखील आहे। आता नेमकं या नंतर कधी या प्रकरणाचा अर्ज होतो का हे बघितलं गेलं पाहिजे। मात्र आता जे बघतोय वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील जामिनाचा अर्ज हा मागे घेण्यात आलाय ही आताची महत्वाची बातमी। ऋतुजा, निश्चित स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।